या सम मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिलं आहे आणि या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाच्या मध्ये एक रिलेशन दिलंय आणि आपल्याला एका ट्रायंगलचा साईड दिलाय, दुसऱ्या ट्रायंगलचा साईड फाइंड करायचंय. तर इकडे आपण एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे थिअरम यूज करणार का? आणि जर करणार आहोत ते का करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. तर व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल काय यूज करतोय आणि ते स्टेप्स कसं लिहायचं. चला पहिल्यांदा काय दिलं आपल्याला, दिलंय की ट्रायंगल एलिमेंट आणि ट्रायंगल पीक्यूआर हे एकमेकांना समरूप आहे. हे दोन्ही ट्रायंगल्स म्हणजे ते दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे ते आपल्याला दिले. नंतर एक इन्फॉर्मेशन दिले बघा आणि ते खूप चांगलं इन्फॉर्मेशन आहे, ब्युटिफुल इन्फॉर्मेशन. काय दिलंय? 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर आणि एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट यांच्यामध्ये एक रिलेशन दिलंय. ओके, हे कसं युज करायचं बघूया. आणि दिलंय क्यूआर इज इक्वल टू 20 ml फाइंड करा. तर पहिल्यांदा हे जे इन्फॉर्मेशन दिलंय हे इन्फॉर्मेशन युज करूया. दिलं, आता हे इन्फॉर्मेशन युज कसं करायचं आणि केलं तरी काय युज करतोय, कसं युज करायचं, काय लिहायचं ते बघून. आता आपल्याला दिलंय की दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना समरूप आहे. आता ट्रायंगल समरूप आहे, सिमिलर आहे आणि आपल्याला त्यांचं एरियाचं रिलेशन दिलंय. ट्रायंगल सिमिलर आणि एरिया, ट्रायंगल सिमिलर आणि एरिया म्हणजे तुम्हाला माहित आहे. ओके, कोणतं थिअरम? थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स याचा वापर करावा लागेल. ओके, आणि जर आपण या थिअरमचा वापर केलं म्हणजे आपण काय लिहितो? एरिया ऑफ वन ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ द अदर ट्रायंगल इज इक्वल टू आपण काय लिहितो? रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे आपण ट्रायंगलच्या एरियाचं रेशिओ लिहितो. तर आपण या इन्फॉर्मेशन मधून रेशिओ फॉर्म करू शकतो का? तुम्ही सांगणार हो आपण करू शकतो ना. कसं? एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर आहे, याला आपण इकडे घेऊन जाऊया म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट असं लिहू शकतो. असं नाही लिहिलं तर आपण याला पण इकडे घेऊन येऊ शकतो ना. म्हणजे आपल्याला येणार एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. तुम्ही कोणत्याही रेशिओ मध्ये लिहा. पण समजलं ना का रेशिओ लिहिते? कारण आपल्याला थिअरम युज करायचंय आणि त्या थिअरम मध्ये आपल्याला रेशिओ पाहिजे. म्हणजे आपण काय लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट. समजून घ्या. समजलं ना काय युज केलं, का लिहिलं? हा, व्हेरी गुड. म्हणजे इकडे हे इकडे गेलं, इकडे काय राहिलं आता? राईट हँड साईडला 16 आहे न्यूमरेटर आणि ते 9 जे आहे इकडे आलं म्हणजे आलं डिनॉमिनेटरला. हे रिलेशन आपल्याला मिळालं आहे, इन्फॉर्मेशन मिळालंय म्हणजे हे आपल्याला युज करायचं ना पुढे. म्हणजे याला मार्क करूया रिझल्ट नंबर 1. ओके, व्हेरी गुड. म्हणजे गिव्हन इन्फॉर्मेशन जे दिलं होतं ते आपण युज केलं आणि एक इन्फॉर्मेशन तयार केलंय पुढे युज करायचं. पण दिलं काय आपल्याला? हे दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांना सिमिलर आहे. लिहून घ्या. रिझन काय गिव्हन दिलंय? ट्रायंगल एलिमेंट ट्रायंगल पीक्यूआर ला सिमिलर म्हणजे काय? ट्रायंगल पीक्यूआर ट्रायंगल एलिमेंट ला सिमिलर आहे, सेमच आहे ना. व्हेरी गुड. ट्रायंगल 1 सिमिलर टू ट्रायंगल 2 म्हणजे ट्रायंगल 2 सिमिलर टू ट्रायंगल 1. असं का लिहिलं? कारण इकडे आपण रेशिओ कसं लिहिलंय बघा. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट असं लिहू शकतो ना लेफ्ट हँड साईडला. कधी? जेव्हा आपण थिअरम युज करतो. कोणतं? एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जर ट्रायंगल सिमिलर आहे म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय येणार? एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट इक्वल टू काय येतं राईट हँड साईडला? रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. आता तुम्ही सांगणार रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स तर आपल्याकडे 3 आहेत, कोणतं युज करायचं? त्यासाठी परत इन्फॉर्मेशन बघा काय दिलंय आपल्याला. क्यूआर दिलंय आणि एम एन फाइंड करायचंय, शोधायचंय. क्यूआर आणि एम एन ते करस्पॉन्डिंग साइड्स आहे ना. मग आपल्याला समजलं ना कोणतं पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड घ्यायचं ते घेऊया. म्हणजे राईट हँड साईडला काय लिहिणार? क्यूआर स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर. विसरू नका आपण हे थिअरम युज करताना क्यूआर स्क्वेअर असतं ते नेहमी तुम्ही विसरून जाता, ते लक्षात ठेवा. आणि इकडे रिझन लिहायचं. आपण ते थिअरम युज केले म्हणजे काय लिहिणार? थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता एकदम सोपं आहे. आपल्याला हे जे रेशो आहे हे ऑलरेडी आपल्याला मिळालं. कुठे मिळाले? रिझल्ट नंबर 1 मध्ये. म्हणजे ते सबस्टिट्यूट करा. इकडे काय येणार? 16 अपॉन 9 इक्वल टू, आता क्यूआरचं व्हॅल्यू आपल्याला दिलाय का? दिलाय. किती आहे? 20. म्हणजे काय लिहिणार तिकडे? 20 स्क्वेअर. एम एन चं व्हॅल्यू दिलाय का? नाही. म्हणजे लिहायचं एम एन स्क्वेअर. ओके, आपल्याला फाइंड करायचं एम एन म्हणजे आपल्याला स्क्वेअर नको. आता स्क्वेअर काढायचं म्हणजे काय? स्क्वेअर रूट काढायचं. व्हेरी गुड. आता स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्हीकडे. 16चं स्क्वेअर रूट काय आहे? 4 आणि 9चं स्क्वेअर रूट काय आहे? 3. म्हणजे काय येणार? 4 अपॉन 3. ओके, लेफ्ट हँड साईडला. आणि राईट हँड साईडला बघा 20 स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे काय येणार? 20. आणि डिनॉमिनेटरला काय येणार? एम एन चं स्क्वेअर रूट आहे. एम एन स्क्वेअर जे आहे त्याचं स्क्वेअर रूट आहे एम एन. झालं.
म्हणजे आता आपल्याला एमएनचं व्हॅल्यू फाइंड करायचं. तुम्ही सांगा एकदम सोपं आहे या इक्वेशन मधून. ओके, आता काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लाय करणार. म्हणजे लेफ्ट हँड साईडला क्रॉस मल्टिप्लाय केल्याने काय येणार आहे, 4 इंटू एम एन. म्हणजे आपण एम एन इकडेच ठेवणार. ओके, 4 इंटू एम एन आहे. ओके, आणि 3 इकडे जाणार आहे. म्हणजे राईट हँड साईडला काय येणार आहे, 20 इंटू 3 आलं, 20 इंटू 3. आणि ते जे 4 आहे त्या साईडला शिफ्ट करूया, ट्रान्सपोज करूया. म्हणजे काय येणार आहे, डिनॉमिनेटरला डिवाइड बाय 4. व्हेरी गुड. त्याच्याने आपल्याला एमएनचं व्हॅल्यू मिळणार आहे. आता तुम्ही सांगणार इकडे कॅन्सलेशन करू शकतो. कसं, 4 1 जा, 4 5 जा, कॅन्सलेशन झालं. म्हणजे न्यूमरेटरला काय उरलंय, शिल्लक राहिलंय 5 इंटू 3. 5 इंटू 3 मल्टिप्लाय करा. म्हणजे काय येणार आहे, एमएनचं व्हॅल्यू येणार आहे 15. पण 15 काय, सेंटीमीटर काय लिहायचं, काहीच नाही दिलं. म्हणजे युनिट्स लिहायचं आणि आपल्याला एमएनचं व्हॅल्यू मिळालं आहे. आता सांगा समजलं का, थिअरम काय युज केलं, हे स्टेप का लिहिलं, म्हणजे का लिहितोय, काय युज करतोय ते समजून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला स्वतःहून स्टेप्स लिहिता येईल. आणि समजलं ना, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नाही सबस्क्राईब केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि प्रॅक्टिस सेट 1.1 साठी इकडे क्लिक करा, 1.2 साठी इकडे क्लिक करा. आणि मी तुम्हाला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.